श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे दिवसाची आपली सुरुवात तर छानच होते. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. इकडे बघू शकताय मस्त असं कापूरदाणीमध्ये कापराचा तुकडा लावून दिला. सकाळी सकाळी हे काम केलं ना पहिलं की घरामध्ये खूप छान सुगंध कापराचा पसरतो आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. पाणी आलं होतं त्यामुळे बागेमध्ये पाणी देण्यासाठी आले होते. आता इथं जे रिकामं दिसतंय ना तर तिथं आपल्याला पत्र्याचं शेड मारायचं आहे, म्हणजेच आपल्या आजपासून कामाला सुरुवात होणार आहे. आणि आता इकडची बाग रिकामी राहणार आहे, पण बागेच्या इकडच्या पुढच्या साईडला आपल्याला शेड मारायचं आहे. ते शेड कशासाठी मारायचं आहे तर आपल्या गाड्यांना पार्किंग म्हणून. तर आता गाड्यांच्या पार्किंगची सोय तर आता उन्हामुळे करावीच लागणार आहे आणि त्याचं काम आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे म्हटलं सगळ्या झाडांना पाणी बिणी देऊन घेऊया, कपडे बिपडे लवकर धुवून घेऊया, कारण एकदा माणसं कामाला आली की आपल्याला काम बाकीचं आपलं काम जे बाहेरचं करता येतं आहे ना तर ते करता येणार नाही. म्हणून सगळं पटकन ओळखून घेतलं आणि मस्त अशी आपल्या बागेला सगळीकडं पाणी देऊन घेतलं. झाडांना पिवळी फुलं बघू शकता किती शेंड्यापर्यंत मस्त अशी उमललेली आहेत. एकदा का बागेला पाणी देऊन घेतलं की बाकीची घरातली कामं करून घ्यावी म्हटलं पटपट आवरून. आणि तुम्हाला दाखवते मी आता स्वामींना फुलं तोडलेली. तर इकडे बघू शकताय स्वामींची ह्यांनी सकाळी पूजा करत होते आणि मग मी पाणी द्यायला आले. तर चला म्हटलं आज जी फुलं उमललेत ती आणून आपल्या स्वामींना वाहिली. स्वामींना सकाळी सकाळी फुलं वाहिली आणि नमस्कार केला की छान वाटतं. ह्यांची पूजा वगैरे झाली होती, त्याच्या हे घेत दूध पेत बसले होते. तोपर्यंत म्हटलं चला आपल्या स्वामींना फुलं वगैरे वाहून घेऊया. आणि माझं पण आंघोळ झाल्यानंतर आपलं स्वामींना त्यांनी फुलं वाहिली नसेल तर मी फुलं वाहून नमस्कार वगैरे करत असते. तर इकडे स्वामींना नमस्कार करून घेतला आणि त्याचबरोबर स्वामींचं तुम्हालासुद्धा दर्शन देते जवळनं. इकडे बघू शकताय छान अशी स्वामींची ह्यांनी केलेली पूजा. त्यानंतर मस्त अशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली. सकाळी सकाळी आपलं हे सर्वात अगोदरचं काम असतं. दारामध्ये रांगोळी काढायचा आपला आवडीचा विषय आहे. तर आजसुद्धा कमळाची सुंदर अशी रांगोळी तुमच्याशी शेअर करते. तर रांगोळी बघू शकताय कमळ काढायचं होतं, पण त्याची पानं जी आहेत ती मी कशा पद्धतीनं काढलेली आहेत. तर अशा पद्धतीनं जर कमळ काढलं तर तुम्हाला खूप सोपं जाईल काढायला. ज्या ताईंना कमळ काढता येत नाही ना त्यांच्यासाठी ही रांगोळी खास. तर ज्या ताईंना कमळाची रांगोळी काढता येत नाही तर त्यांनी अशा पद्धतीनं जर तुम्ही काढली तर तुम्हाला इझिली बघितले की काढता येईल अशी साधी आणि सोपी सुंदर रांगोळी. तर कलरसुद्धा मी अगदी थोडा फेंटच भरत असते आणि कारण छान वाटतात कलरच्या पण रांगोळी. बऱ्याच वेळा मला कमेंट आले ताई कलर भरत जावा रांगोळीमध्ये, म्हणून मी आता कलर भरायला चालू केलेले आहेत. आणि कलरमुळं मग अशा छान छान सुंदर आकर्षक रांगोळी आपल्याला काढाव्या लागतात. रांगोळी तर आपली काढून झाली छानपैकी. आता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.